आज मी तुम्हाला फरसबीपासून तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम फरसबी घेतलेले, 150 ते 200 ग्रॅम आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून पुसून काय केलं होतं बघा, जे मोठे लांबडे असतात का ना त्याच्या मधोमध असे कापून घेतलेले। आता ह्या मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत बघा, ह्या तिखटवाल्या आहेत। ह्याचं तुम्हाला मी सांगते, ह्याचे पण मी असं मधोमध कापून घेतलेले, एकदम कवळ्या मिरच्या। ह्या तुम्ही कुठून पण घेऊ शकता। तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकायचे, कडक गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा 6 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता ह्यात फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचं, गॅस आहे मीडियम, आणि त्यात टाकायच्यात आपल्याला ह्या मिरच्या। एकसारखं हलवून हलवून ह्यांना चांगलं डाग पडस्तोवर मिरच्या पण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या। आता त्यात टाकायचं आपल्याला हे फरसबी, गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवर ह्याला काय करायचं 1 मिनिटभर पहिलं चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ, आणि ह्याच्यात एकदम थोडंसं टाकायचं आपल्याला काळं मीठ। आता हे मिक्स करून घेऊया, आणि मिक्स केल्यानंतर सुद्धा 1 मिनिटभर मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। मीठ टाकलं की नाही की पाणी सुटतं। आता ह्याच्यावर ठेवायचं एकदम पॅक झाकण, आणि एकदम गॅस करायचा बारीक, आणि 1 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर आपण झाकून ठेवूया। 2 मिनिटं बघा मी बारीक गॅसवर झाकून ठेवलं, तर असं बघा वाफेचं पाणी पडलं जातं आणि फरसबी आपली चांगली वापरली जाते मग त्याच्यामध्ये। आता एकदा आपण असं चांगलं हलवून घेऊया। आता ह्यात टाकायचे बघा लिंबाचा रस, मिक्स करूया, आणि परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया 5 ते 7 मिनिटासाठी बारीक गॅसवर। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, मी बारीक गॅसवर झाकून ठेवलं, तर बघा 1 नंबर झालं बघा।